तसं नाही, माझं अंतःकरणात आपण जे काम केलेलं आहे, ते जे काम केलेलं आहे त्या कामासाठी मला फक्त असतं, बाकी काय दुसरं नाही. फक्त तुमच्या सगळ्या ताकदीच्या जीवावर मी फक्त इलेक्शन लढवू शकतो. म्हणजे माझा फॉर्म कोण छान घालवू शकलं नाही. माझा फॉर्म आहे, मी उमेदवाराला उभा राहू शकतोय. माझ्याकडे लेडीज सीट पण आहे, पुरुष पण सीट आहे. पण तुमच्या ताकदीवरच मी इलेक्शन खेळू शकतो. एवढीच मी सर्वांना विनंती करतो. माझा नमस्कार. माझ्यासाठी सगळी माझं मित्रपरिवार, भाऊ असतील, बंधू, हे सर्व जमलेले माझे बंधू आणि भगिनीच आहेत. मला भाऊ म्हणूनच हाक मारतात. तर मला इलेक्शनला उभा राहण्यासाठी सगळ्यांनी खूप मदत केली सर. खूप म्हणजे इलेक्शन माझ्यासाठी म्हणजे तुम्हीच इलेक्शनला उभा राहिला असं मदत केली. आणि मला तिकीट मिळावं यासाठी खूप प्रयत्न केला, प्रचारही केला असता सगळ्यांनी. तर काही दुर्दैवाच्या गोष्टीमुळे मला तिकीट मिळालं नाही. पण यात खचून न जाता आपण इलेक्शन लढायचं काय, ह्यासाठी मी तुम्हाला म्हणजे विनंती करतोय की आपण एकत्र येण्याचं कारण की मला आपण ताकद देऊन आपण अपक्ष लढूया किंवा कुठल्या माध्यमातून काय करता येईल ह्यासाठी मी तुमच्याशी उभा राहिले. तर मला एक विनंती असं करतो की पक्षश्रेष्ठी असतील काय असतं तर तिने आपल्याला विश्वासात नाही घेता आता शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आज छाननी होती, छाननी होईपर्यंत मला एबी फॉर्म, मला काल एबी फॉर्म पण फॉर्म दिला, पक्षाचा फॉर्म दिला, भरा म्हणून सांगितलं. आणि आज छाननीला मी तुम्हाला दुसऱ्याला माघारी घ्यायला होतो, तुम्ही हे करा ते करा. मी दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या पाठीमागे फिरायला लागलोय. साहेब मला पत्र द्या, ह्या साहेबांना, त्या साहेबांच्याकडे, त्या साहेबांच्याकडे, असं बऱ्याच वारंवार मी सगळ्यांना भेटायला लागलोय की मला काहीतरी पत्र देऊन मला अधिकार द्या. म्हणजे मी एवढं तुमच्यासाठी राबलोय की आता जी उमेदवार या भागात आहेत, 5 उमेदवार असतील महायुतीचे, त्या 5 पैकी मी एकमेव असा उमेदवार होतो की तळागाळात म्हणजे सर्वसामान्यांच्यातला होतो. आणि मी कष्ट करणे म्हणजे सगळ्यांच्या समोर आहे मी की मी कामासाठी तर राबलोय, आमदारकी असेल, खासदारकी असेल, तर त्यांच्यात मी इतकं राबून मी इतकं पक्षासाठी काम केलं आणि मलाच डावललं गेलं आणि नको त्या लोकांना तिकीट देण्यात आलं. हेच फक्त दुर्दैव वाटतंय मला. कारण मला असं त्यांनी फसवाय नको पाहिजे. मला त्यांनी अगोदर असं सांगितलं असतं की बाबा मला तुम्हाला तिकीट देता येत नाही, मला आनंद झाला असता, मला काहीतरी करता आला असतं मार्ग. पण मी तिकीट आज देतो, उद्या देतो, तुझं फायनल आहे, तुझं झालेलं आहे, तू काळजी करू नकोस, तू काम चालू कर. आता तुम्ही सगळे माझ्यासोबत आहे, काम चालू केलं हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हीच माझ्यासाठी राबलाय, मी कधी राबत नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही 10 पटीनं राबलाय. तर ते राबणुकीचं फळ काय आपल्याला तिने दिलं नाही पक्षानं. मग माझा अपक्ष फॉर्म राहिलेला आहे. तर माझी एक सर्वांनी विनंती की मी काय करायचा निर्णय, का आपण राहूया, हाय असं निवांत राहून घरात बसूया, आपलं कामात बघू. तर इलेक्शनसाठी काय करता येईल आपल्याला इलेक्शन म्हणजे अपक्ष मी लढू का? तसं नाही, माझं अंतःकरणात आपण जे काम केलेलं आहे, ते जे काम केलेलं आहे त्या कामासाठी मला फक्त असतं, बाकी काय दुसरं नाही. फक्त तुमच्या सगळ्या ताकदीच्या जीवावर मी फक्त इलेक्शन लढवू शकतो. म्हणजे माझा फॉर्म कोण छान घालवू शकलं नाही. माझा फॉर्म आहे, मी उमेदवाराला उभा राहू शकतोय. माझ्याकडे लेडीज सीट पण आहे, पुरुष पण सीट आहे. पण तुमच्या ताकदीवरच मी इलेक्शन खेळू शकतो. एवढीच मी सर्वांना विनंती करतो. एक लक्षात ठेवा, भाजपला मतदान ह्या मतदारसंघातलं सगळ्या याच्यापेक्षा जास्त पडलेला आहे आणि अशा लोकांनी या माणसाला डावललंय, हे काय बरोबर नाही, चुकीचं आहे. ज्या जीवावर आपण ज्या मतदाराच्या वर आमदार झालो तर त्या मतदारांना डावलून तुम्ही जर दुसऱ्याला देत असाल तर ह्याच्यावर वाईट गोष्ट नाही, एवढं मला सांगायचं आहे. तरी अजूनही याचा विचार व्हावा आणि भाऊंच्या पाठीमाग खंबीरपणानं राहून
कुठल्याही दुसऱ्या पक्षाचा आधार न घेता आपल्या हिमतीवर लढायचं असलं तर याचा विचार करा. नाहीतर काही उपयोग नाही तुम्हाला तो, पण धीरानं लढायचं. आणि तुमच्या सगळ्याच्या यावर अवलंबून आहे. तुम्ही सगळ्यांनी आमदाराला इथल्या मतदान भरपूर केलं या बाकीच्या याच्यापेक्षा, तर तसंच मतदान तुम्हाला भावना देऊन निवडून आणायचं आहे. तर याचा विचार करून तुम्ही बोलवावे, प्रार्थना करा. दादा नमस्ते. दादा हे दुर्दैव नाही, सुदैव आहे तुमच्यासाठी. पुढे काहीतरी 2026 पासून तुमच्यात काहीतरी प्रगती होणार आहे. जी आपली पाठीमागची होती ती अधोगती समजा तुम्ही, आणि ती की तुम्ही अपक्ष लढा. अपक्ष लढण्यात इतपत ह्या 2020 प्रभाग आहे हा, इथं अपक्ष माणूस पण लढू शकत नाही. हे बघितलेलं आहे आपण बऱ्याच दिवसापासून. कोणाला माहित नसेल माझी ओळख, पण दादाने आम्ही बघितलेलं आहे सगळ्यांनी. आम्ही इथं जे काय ह्या प्रभागमध्ये चाललेलं असते काय असतं हे सगळं बघितलेलं आहे. तर कुठल्याही पक्षाचा आधार घेता इथं काम करणं चुकीचं आहे. आपल्याला पक्ष पाहिजे, पक्षाच्या आधारे आपण पुढं कामं करू शकतो. आज एक रस्ता करायचं म्हटलं तर भाऊ एक रस्ता करू शकतील हो, पण 20 प्रभागामधलं काय करू शकणार नाहीत काम. त्यामुळे पक्षाचा आधार हा त्यांना पाहिजेच. आणि शेवटच्या क्षणी पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजप पक्ष सोडून त्यांनी दुसरा पक्ष स्वीकारून कार्यरत राहायला पाहिजे. असं पाणी प्रत्येकाने आपापलं काय आणि लेडीजला पुन्हा विचारतो. दादा नमस्कार. मला बोलायचं असं होतं की दादानी जे भागासाठी केलंय ते आज रस्ते असो, हॉल असो किंवा कोरोनाच्या काळातून खरोखर लोकांना गरज होती. त्यांनी स्वतः केलेली, मी गेले 10 वर्ष भागात राहते, मी स्वतःहून बघितलेली. दादा तुम्ही जिद्द न हरवता, ही तुमची एकट्याची लढाई नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही परत जोमानं उभा राहावं, परत आमच्या भागासाठी काहीतरी करावं हीच आमची इच्छा आहे. त्याच्यानं डगमगून न जाता माझी सगळ्या महिलांना विनंती आहे की आज जे दादांच्या डोळ्यातले अश्रू आहेत ते सगळे आपल्या महिलांच्या डोळ्यातले आहेत. त्याच्यानं सगळ्यांनी पूर्ण दादांना पाठिंबा देऊन आपण त्यांना नव्यानं उभा राहण्याची एक जिद्द देऊया त्यांना. कारण त्यांनी जे केलंय ते आतापर्यंत भागासाठी मी जेवढं 10 वर्षात बघितलं असं कुणीही केलेलं नाहीये. त्याच्यानं दादाला पूर्णपणे पाठिंबा आमचा सगळ्या, म्हणजे दादा मला आता बोलायला शब्द नाही आहेत की महिलांच्याकडून तर फुल पाठिंबा तुम्हाला आहे आमच्याकडून. सर्वांना नमस्कार. भाऊ म्हणजे माझे वर्ग मित्र पण आहेत आणि त्यांचं समाजकार्य म्हणजे सर्वांना माहिती आहे की त्यांनी कितपत काम केले. ते किती दिवस रात्र किती म्हणजे स्वतःची नोकरी करून सुद्धा ते ऑलरेडी राबलेले आहेत आपल्या विभागासाठी. कारण का मी आता झाले 8 महिने मी बघतोय त्या गोष्टी. नेत्यांना भेटायचं असू दे, कोणाला भेटायचं म्हणजे प्रत्यक्ष जाऊन बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना मी प्रत्यक्ष भेटलेला आहे. आणि माझ्यापर्यंत सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे आमचं तिकीट फायनल आहे म्हणून. कारण का योगागन सांगायचा उद्देश म्हणजे मी दररोजची लिस्ट, म्हणजे दररोज आपल्या ग्रुपची लिस्ट असू दे मी बघतोय. साहेबांचं नाव नाही, ताईंचं नाव आहे लिस्टमध्ये. मी साधारणतः काल संध्याकाळपर्यंत मी पाहिलं की ते लिस्टमध्ये नाव आहे. आणि आज अचानक सकाळी बघतोय तर फक्त त्या वार्डा म्हणजे 20 नंबर वार्डाची फक्त 4च नाव आहे. 5वं नाव तर दिसतच नाही कुठलं. मी एकदम शॉक झालो. मी यांना पण फोन लावला, भाऊ तर आज त्यांची परिस्थिती नाहीये. खरं हे म्हणजे बीजेपीने दुर्दैव केलंय त्यांचा, ते 100% ते भोगायला लागणार आहे. आणि जर आपले भाऊ 100% उभा राहणारच, आणि जर उभा राहिले तर समोरच्याचे सगळं नामनुष्य मिटणार आहे, मी आज सांगतो तुम्हाला. आणि भाऊ 100% आम्ही सगळी अक्षरशः 20 नंबर वाढत नाही. बघा तुम्हाला सांगतो मताधिक्य इथं काय जास्त नाही, म्हणजे हे नाही आहे. त्यांना आडवं जर पाडायचं असेल 300-400, आपण हीच इथं 300-400 आहे. आणि अशी जर आपण 2-2 जरी मतं धरलं, आपण 1000च्या लीडनं आपण 100% आपण ह्या ठिकाणी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणू शकतो. आणि तुम्ही न घाबरता न डगमगता ह्या ठिकाणी तुम्ही उभा राहायचं आहे. आणि 100% आपला ह्या ठिकाणी आपण गुलाल आपण उधळणार आहे.
एवढं बघून 2 शब्द बोलायचं